गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यूस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जबाबदार आहे असं स्पष्ट झालंय। राज्य सरकारच्या चौकशी अहवालात हॉस्पिटल दोषी असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। 5.5 तास गर्भवती महिलेवर उपचार केले नाहीत अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली। रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयाने महिलेवर उपचार केले नाहीत असे आरोप सुद्धा त्यांनी केले। तुम्ही तुमच्याकडील गोळ्या गर्भवती महिलेला द्या असं उत्तर यावेळी रुग्णालयाने दिलं असल्याची सुद्धा खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। या अहवालामध्ये मात्र आता रुग्णालयामध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती। पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे। रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना, कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती, फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही। त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं दीनानाथ रुग्णालय आणि तिथल्या डॉक्टरांवर चौकशी अहवालात नेमका काय ठपका ठेवलाय ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमका काय ठपका ठेवला ते पाहूयात। ईश्वरी सुशांत भिसे नावानं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रुग्णाची नोंद करण्यात आली। आधार कार्ड आणि गॅझेटवर मोनाली गणेश रुद्रकर असं नाव। 2020 पासून मंगेशकर रुग्णालयात उपचार, मात्र नोंदणी चुकीच्या नावानं। 2022 साली रुग्ण महिलेवर बीजाशय कर्करोग शस्त्रक्रिया दोन्ही ओव्हरीत सुद्धा काट्यावेळी काढण्यात आली। 28 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता रुग्ण महिला, पती आणि नातेवाईक दीनानाथ रुग्णालय। डॉक्टर घैसास यांना फोन करून रक्तस्राव होत असल्याची माहिती सुद्धा त्या दरम्यान देण्यात आली। डॉक्टर घैसास, डॉक्टर रुचिका कांबळे आणि रसिका सावंत यांच्याकडून तपासणी करण्यात आली। उपचारासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च येईल असं त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितलं। रुग्ण अति जोखमीची माता असल्यानं तत्काळ भरती करून उपचार करायला त्या ठिकाणी हवं होतं, मात्र तसं झालं नाही। तथापि रुग्णाला भरती न केल्यानं उपचाराविना ती दुपारी 2:36 रुग्णालयातून बाहेर निघून गेले। मंगेशकर रुग्णालयात हे अधिकृत धर्मादाय रुग्णालय आहे। धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्ण पात्र असताना त्यांना डॉक्टरांनी दाखल करून घेतलं नाही, अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे। डॉक्टर घैसास, डॉक्टर रुचिका कांबळे, डॉक्टर शिल्पा कराणी, रसिका सावंत, मीनाक्षी गोसावी, माधुरी पणसीकर, शिल्पा बर्वे, सचिन व्यवहारे, प्रशासक रवी पालवेकर यांच्याकडून तरतुदीचा त्या ठिकाणी भंग करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। साडेपाच तास रुग्ण उपचाराविना रुग्णालयात होता असं यामधून आता निष्कर्ष निघतोय। गोल्डन अवर्स उपचार पद्धती निकषाचं पालन डॉक्टरांनी त्यावेळी करणं आवश्यक होतं, मात्र डॉक्टरांनी ते केलं नाही। महिला रुग्ण सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी त्या ठिकाणी पुढे त्या महिला रुग्णाला घेऊन जाण्यात आलं। 31 मार्च 2025 रोजी उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयात या महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला। माता मृत्यू अन्वेषण समितीमार्फत या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली। सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी नियमानुसार दीनानाथ रुग्णालयावर कारवाई करावी अशी सुद्धा आता मागणी सांगण्यात येते। त्यामुळे हे निष्कर्ष आता समोर आले, धक्कादायक असे निष्कर्ष आहेत। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली। यावेळी मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी एक उत्तर दिलं, जे अजब उत्तर पाहायला मिळालं। डिपॉझिट मागताना डॉक्टरांच्या डोक्यात काय राहू केतू आला माहीत नाही असं अजब उत्तर 10 लाख मागितल्याच्या प्रश्नावरती त्यांनी दिलंय। तर पत्रकार प्रश्न विचारत असतानाच केळकर मात्र त्या ठिकाणाहून उठून गेल्याचं स्पष्ट यामध्ये दिसतं। छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय।
ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जाऊ. नाही, शेवटचा नाहीच आहे, कारण आता 150 लोक, शेवटचे 150 प्रश्न. धर्मादाय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत. पुण्यातील गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा दिला. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी घैसास यांनी उपचार न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. आता मात्र त्यांनी राजीनामा दिल्याचं कळलं. राजीनामा देऊन काही प्रश्न सुटत नाही ना. राजीनामा दिला त्याच्यात काय, म्हणजे आम्हाला राजीनामा नकोय, आम्हाला ऍक्शन पाहिजे सरकारकडून. आमची अपेक्षा आहे की तातडीने पटकन त्याचा अहवाल आलेला आहे, त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे. ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री 2 कदम आगे 4 कदम पीछे अशी भूमिका घेत असताना आपल्याला आढळून येत आहे. त्यामुळे ते का वाचवतात आहे? हे एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं, ही कुठली पद्धत आहे की 10 लाख एवढी टॅक्स फी ऍडव्हान्स मध्ये वसूल करून घ्या आणि भरा, हे सांगणं कोणत्या तत्वात बसतं? त्यामुळे क्लिअर कट प्रकरण आहे. सरकारला कोणी जुमानत नाहीये. मी मागाशी सांगेल हा पहिलाच अहवाल आहे. आणखी 2 अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ते सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग आहे तो नक्की होईल. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. रुग्णालयाविरोधातील तोडफोडीनंतर भाजपात जुंपल्याचं पाहायला मिळालं. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे आणि पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही असं त्या म्हणाले. मेधा कुलकर्णी यांनी भाजप महिला आघाडीविरोधात पक्षाला पत्र लिहिलं. असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये. माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते. पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पुण्यात नेतृत्व करणारी 4-5 जणांची टीम आहे, सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये. आता पत्रात नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब, कोणावरही असा प्रसंग येऊ नये. मेधा कुलकर्णी यांच्या पत्रात काय आपण पाहतो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून यावरती सविस्तर खुलासा करण्यात आलाय. रक्कम मागण्यात आली नसल्याचा खुलासा करण्यात आला. शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील. रुग्णालयाचा किती दोष हे जाणून न घेता तोडफोड करण्यात आली. भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांकडून उन्मादात चुकीचं वर्तन, तोडफोड करणे हे भाजपाला परवडणार नाही. पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे आणि पदाधिकाऱ्यांना निश्चितच हे शोभलं नाही असं सुद्धा मेधा कुलकर्णी यांच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी लिहिण्यात आलं.